पुण्याच्या खराडीतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये पोलिसांची छापेमारी, सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस, 100हून अधिक जणांची धरपकड, अनेक तरुणांचाही समावेश। राज्यात मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाचा जवळपास 85 तालुक्यांना फटका, 22,233 हेक्टरवरील नुकसान। अमरावती, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूरला सर्वाधिक फटका। मान्सून आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल, कोकणासह दक्षिण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज। तर आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। राज्यात 45 कोरोना रुग्णांची नोंद, मुंबईत सर्वाधिक 35, पुण्यात 4, कोल्हापुरात 2 रुग्ण, तर मुंबईत कोरोनाचा 1 बळी। बुलढाण्यातील मलकापुरात कारमधून 1,97,00,000ची रोकड जप्त, गोपनीय माहितीच्या आधारे बुलढाणा पोलिसांची कारवाई। नंदुरबारहून शिरपूरला जाणाऱ्या बसमधील कंडक्टरचा उर्मटपणा समोर, बस कंडक्टर आजी आजोबांना खाली उतरवतानाचा व्हिडिओ व्हायरल। दहशतवाद विरोधातील लढाईत जर्मनी भारतासोबत, एस जयशंकर यांच्या भेटीनंतर जर्मनीचे परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य, तर भारत आण्विक हल्ल्याच्या धमकीला भीक घालणार नाही, जयशंकर यांचा पाकला इशारा। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। 20 जूनपासून भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका, इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिल भारताचा कर्णधार, तर रिषभ पंत उपकर्णधार असणार।